नमस्कार कृषी मित्रांनो, मी सध्या तुमच्या सर्वांचं मनपूर्वक आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहोत. बऱ्याच जणांची डिमांड होती की या व्हिडिओसाठी आजचा जो व्हिडिओ आहे तर या व्हिडिओमध्ये आपल्याला जे काही 55 दिवस 55 दिवसाचं तुम्हाला इथं तुमची प्लॅनिंग काय असायला पाहिजे, तुमची व्ह्यू रचना काय असायला पाहिजे, ऍग्री फॉरेस्ट अभियांत्रिकी जी काही पूर्व परीक्षा आहे याच्यासाठी. तर बघा, मी याच्यात 2 गट केले आहेत. तर या 2 गटमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा 2 गट केले. एक गट म्हणजे जो रेग्युलर एमपीएससी ची तयारी करत आहे आणि दुसरा गट म्हणजे जो जॉब करते, सरकारी असेल खासगी असेल कोणताही जॉब असेल तर ते जॉब करते. तर या दोन्हीसाठी वेगवेगळे प्लॅनिंग आणि वेगवेगळ्या व्ह्यू रचना सांगितलेल्या आहेत. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा राहणार आहे. तुमचे बरेचसे डाऊट क्लिअर होणार आहेत. तुमच्या मनात जे काही संशय होते ते आजच्या व्हिडिओमधून क्लिअर होणार आहेत सगळे. त्याच्यामुळे बघा, हे सगळं तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला बऱ्याच जणांनी विचारला की सर आम्ही आता क्लास लावायची का, म्हणजे काही असतील तर क्लास करायचा का. बघा, आताचा जो वेळ आहे म्हणजे 55 दिवस आहे. आता क्लास लावणं म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदणं आहे. अलग लक्षात. आता कोणते क्लास लावणं म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखं आहे. ऍक्च्युअली हे जे काही दिवस राहिलेले आहेत, समजा एखादा शेवटचा लास्ट महिना तर तुम्हाला रिव्हिजनच करावं लागेल. तर तुमचं ते प्लॅनिंग होते का बघा, त्यानुसार तुम्ही ते डिसाईड करू शकता. पण मला असं वाटतं की तुम्ही जास्तीत जास्त आता सेल्फ प्रिपरेशनवर फोकस करा. मग का, मग तुम्हाला वाटेल की मग आम्ही सेल्फ प्रिपरेशन करायचं, तर मग कसं करायचे. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं सांगणार, कुठून करायचं, काय करायचं, कोणत्या गोष्टी, कोणकोणत्या स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग तुम्हाला करायचंय. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. चला आपण आजचा व्हिडिओ स्टार्ट करू. मी जे प्लॅनिंग तुम्हाला सांगत आहे हे सांगत आहे ओनली 55 डेज. किती दिवसाचं सांगत आहे? 55 दिवसाचं सांगत आहे. जे काही 4-5 दिवस आहे तर मी ते 4-5 दिवस असे सोडून दिले, कारण 2 दिवसाच्या आधी आपल्याला परीक्षेला तिकडे जावं लागतं, जे आपलं सेंटर असेल. एखाद्या दिवस समजा तुम्ही कन्सिडर करा, काही लग्न असेल किंवा बाकीचं काही हे असेल. बट आता एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला 2 गट केले. तर पहिला गट मी बोलणार की जे रेग्युलर एमपीएससीचा अभ्यास करतात, म्हणजे जे फक्त आणि एमपीएससीचा अभ्यास करतात, ते कोणत्याही प्रकारचा जॉब करत नाही किंवा काहीच करत नाहीये. तर त्यांच्याकडून जी अपेक्षा आहे अभ्यासाची, तर ते माझ्या प्रमाणे ती अपेक्षा आहे. तुम्ही जवळपास 12 ते 14 तास 15 तास अभ्यास तुमचा कन्सिडर केलाय मी. किती? जे काही तुमचे 24 तास तुमच्या हातात आहेत त्याच्यातलं तुम्हाला 14 तास, 12 ते 14 ते 15 तास तुमचा स्टडी तुम्ही केला पाहिजे. एवढा स्टडी तुम्ही केला पाहिजे आणि त्याच्यानुसार मी तुम्हाला हे प्लॅनिंग दिलेलं आहे. अलग लक्षात, त्याच्यानुसार हे प्लॅनिंग दिलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे तर मी सांगणारच आहे, जे काही आपले कोर्स येतं, एक म्हणजे रिमोट सेन्सिंग एरियल फोटोग्राफी जीआयएस ऍप्लिकेशन, हा कोर्स मी दिलेला आहे. तर तो इंग्लिशमध्ये दिलेला आहे. अलग लक्षात, इंग्लिशमध्ये हा कोर्स दिलेला आहे. कारण की इंग्लिशमध्ये याच्यासाठी की ते तुम्हाला मेन्सला सुद्धा उपयोगी पडेल, कारण मेन्सला सुद्धा हा कोर्स तुम्हाला आहे पहिल्या पेपरमध्ये. आणि दुसरी गोष्ट टेस्ट सिरीज. तर टेस्ट सिरीज सुद्धा जवळपास आपण 7 टेस्ट सिरीज टाकला, 2-3 टेस्ट सिरीज आताच्या आठवड्यात टाकणार आहोत, म्हणजे 10 टेस्ट सिरीज आपण देत आहोत. तर त्याचा स्पेशल एक व्हिडिओ, त्याचा प्लॅनिंग कसं करायचं, टेस्ट सिरीज कधी सोडायचं, हे कोर्स कसे सॉल्व्ह करायचे, तर याच्यावर सुद्धा एक नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ. आजच्या याच्यात हे बोलत आहे. ओके, तर बघा, तर 12 ते 14 तासाचं तुम्हाला नियोजन करायचं. किती? 12 ते 14 तासाचं नियोजन. 12 तास नाहीच आहे, तर मी म्हणतो 14 ते 15 तास स्टडी तुम्हाला करायचं. तेव्हा कुठं तुमचं एप्रिल महिन्याच्या याच्यात रिव्हिजन होईल. विदाउट रिव्हिजन्स देअर इज अ नो व्हिजन्स. जर तुमचा रिव्हिजन्स नसेल तर तुम्ही ते प्रश्न अटेम्प्ट करू शकणार नाही. तुम्हाला ते प्रश्न ओळखीचे वाटतील, बट तुम्हाला ते प्रश्न अटेम्प्ट करताना हे बरोबर का ते चूक, हे असं इथं असं कन्फ्युजन होईल. आणि कन्फ्युजन तेव्हाच दूर होते जेव्हा तुमचं रिव्हिजन होईल. अलग लक्षात. तर बघा, सगळ्यात प्रथम सांगितलंय मराठी इंग्लिश. मी मराठी आणि इंग्लिश याला कंबाईन सांगितलंय. तर मी याला वेटेज दिलेले आहे 4 ते 5 घंटेच तुम्हाला स्टडी फक्त मराठी आणि इंग्लिशचा करायचा. किती? 4 ते 5 घंटे स्टडी तुम्हाला मराठी आणि इंग्लिशचाच करायचा आहे. का? कारण की याचं वेटेज हे जवळपास 30 ते 40%. जवळपास 30 ते 40%. आपली जी टेस्ट सिरीज बनवली आहे, तर या टेस्ट सिरीज मध्ये दोन्ही वेटेज नुसार टेस्ट सिरीज बनवलेले आहेत मी. अलग एक टेस्ट सिरीज मध्ये म्हणजे जवळपास 5 ते 6 पेपर तुम्हाला 30 मार्काच्या वेटेज नुसार दिलं आणि दुसरं 40 मार्काच्या वेटेज नुसार दिलं. याच्या बाहेर जाणार नाही. म्हणजे जे काही आयोगाचे प्रश्न असतील तर हे 30 ते 40 असतील. म्हणजे एक तर 15 मराठी, 15 इंग्लिश किंवा 20 मराठी, 20 इंग्लिश. याच्या बाहेर जाणार नाही. 25 च्या अपेक्षा खूपच कमी आहे, कारण इकडे खूप जास्त सब्जेक्ट येतात. त्याच्यामुळे याला तुम्हाला द्यायचं हवस 4 ते 5 घंटे याला द्यायचे. कशाला? मराठी इंग्लिश. आणि मराठी इंग्लिश साठी एकदम फ्रेश जो टाइम राहील तो टाइम का, म्हणजे अर्ली इन द मॉर्निंग. तो अर्ली इन द मॉर्निंगचा टाइम जो राहतो एकदम फ्रेश असतो आणि त्याच्यात ग्रास्पिंग पॉवर जो असतो आपला तो खूप छान प्रकारचा आहे. त्याच्यामुळे मराठी इंग्लिशला सकाळी घ्यायचं आणि तुम्हाला 4 ते 5 म्हणजे सकाळचे 4 ते 5 घंटे त्याला द्यायचं. कारण तुमचा 40% सिलेबस, 100 मधला 40% सिलेबस इथंच कव्हर होत आहे. अलग लक्षात. म्हणून याला 4 ते 5 घंटे द्यायचे. आता याचे पुस्तक कोणते वापरायचे काय, याचा ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. त्याचा डिटेल एक व्हिडिओ टाकलेला आहे मी की याच्यासाठी रेफरन्स बुक कोणकोणते वापरायचे त्याच्यासाठी. आणि त्या रेफरन्स बुक त्याच्या बाहेर तुम्हाला एकही रेफरन्स बुक करायची गरज नाही. कोणी काही सांगितलं तर त्याच्या बाहेरचं करायचंच नाही, तेवढेच रेफरन्स बुक करायचे. ओके, तर 4 ते 5 तास तुम्हाला सांगितलेले आहेत कशासाठी? मराठी इंग्लिशसाठी. आता मराठी इंग्लिशसाठी 4 ते 5 तास सांगितले इथं.
आता दुसरा जो सब्जेक्ट येतोय म्हणजे चालू घडामोडी. चालू घडामोडीला सध्या हात लावू नका. ओके, लक्षात ठेवा मी काय सांगत आहे, चालू घडामोडीला सध्या हात लावू नका. जर तुम्ही आता कंबाईन ग्रुप सी देत असाल तर तुम्ही वाचलेलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. बट तुम्ही स्पेशली अग्री एमपीएससी करत असाल, मधल्या परीक्षा देत नसाल तर तुम्ही चालू घडामोडीला सध्या हात लावायचा नाही आहे. मी जे सांगत होते फॉलो करा. चालू घडामोडीला सध्या हात लावायचा. मग कधी लावायचा सर? तर चालू घडामोडीचे जे शेवटचे 10 ते 12 दिवस किंवा 15 दिवस राहणार आहेत ना, तर त्यावेळेस हा सब्जेक्ट हातात घ्यायचा आणि त्यावेळेस याला टाइम द्यायचा जवळपास 5 ते 6 घंटे. किती टाइम द्यायचा आहे? 5 ते 6 घंटे. त्यावेळेस वाचायचं. म्हणजे शेवटच्या एप्रिलचे जे काही शेवटच्या, आता तुम्ही आपली परीक्षा किती आहे? 30 एप्रिलला आहे. त्याच्या आधी 10 ते 15 दिवस त्याच्या आधी चालू घडामोडी हा विषय हातात घ्यायचा आहे आणि ते वाचायचं आहे तुम्हाला. त्याच्यासाठी बुक कोणतं वापरायचं ते सांगितलेलं आहे. तुम्ही सिम्प्लिफाईड पब्लिकेशन, अभिनव पब्लिकेशन, परिक्रमा मॅगझिन याच्यातलं कोणतंही वाचू शकता. फक्त आता एक गोष्ट लक्षात घ्या की ट्रेंड चेंज होत आहे. तुम्हाला कोणालाच फॉलो करायचं नाही, तुम्हाला फक्त आयोगाला फॉलो करायचं. आयोगाला जर तुम्ही फॉलो केलं तर सक्सेस 100% आहे. तुम्ही अकॅडमीला आहात असाल किंवा बाकीच्या क्लासेसला ह्या गोष्टीचा हे नाहीये. कारण आयोगचा ट्रेंड काय? आयोगाचा ट्रेंड तुम्ही सध्या आता कंबाईन पूर्व परीक्षा झालेली आहे त्याचा ट्रेंड बघा. तो ट्रेंड काय आहे सध्या चालू? कारण तुम्ही चालू घडामोडीचं जर बघितलं तर 2018चे चालू घडामोडी विचारले, 19चे प्रश्न विचारले, जे काही 20चे विचारले तर त्याच्यात त्यांनी काय केलेले आता त्यांचा जे कालानुक्रम आहे त्याच्यानुसार त्या घटना लावा. म्हणजे ते ट्रेंड बघा आणि त्याच्यानुसार त्या गोष्टी करायच्या आहेत. पुस्तकं तर मोठे भरलेले आहेत, एवढं आले, त्यांचं कामच आहे की ते पुस्तकं भरणं. पण आपलं काम आहे की आयोगाचं मागील 4 वर्षापासून आयोग कोणकोणते प्रश्न विचारत आहेत, कोणकोणत्या स्पेसिफिक सब्जेक्टवर प्रश्न टाकत आहे चालू घडामोडीचे ते बघायचे. अलग लक्षात, नुसतंच पुस्तक नाही वाचायचं पूर्ण, ते बघून तुम्हाला करायचं आहे. हे झालं तुमचा चालू घडामोडीचा. जास्त टाइम जर नाहीये, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओके, त्याच्यानंतर आहे भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल. भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल त्याच्यासाठी मी तुम्हाला बुक सांगितले. तर याला तुम्हाला 2 तास द्यायचे. तर 2 तास द्या किंवा मग स्पेसिफिक चॅप्टर करा. काय म्हणतो? 2 तास द्या किंवा स्पेसिफिक चॅप्टर करा. फॉर एक्झाम्पल आता नदी प्रणाली हे तुम्ही चॅप्टर घेतलं, मग महाराष्ट्रातला आणि भारतातला. आपल्याला माहिती आहे भारतातल्या 2-3 महत्वाच्या नद्या त्या करायच्या आहेत, पण महाराष्ट्रातल्या मॅक्झिमम करायच्या आहेत. कारण याच्यावर महाराष्ट्राचा भूगोल आणि याच्यावर जर प्रश्न विचारले, जवळपास आपण 10 प्रश्नाचा वेटेज दिला आपल्या एक जी टेस्ट सिरीज आहे त्यानुसार. तर जर 10 प्रश्न विचारले याच्यावर तर 6 ते 7 प्रश्न हे तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलवरच राहतील, 3 ते 4 प्रश्न हे भारताच्या भूगोलवर असतील. आणि याच्यासाठी जे काही बेसिक बुक येतं किंवा सौदी सरांचं बुक आहे, दीपस्तंभाचं बुक आहे, खतीब सरांचं बुक आहे, याच्यापैकी कोणतेही बुक एक रेफर करू शकता. ओके, त्याला 2 तास तुम्हाला द्यायचे. तर 2 तास किंवा ते चॅप्टर, एक चॅप्टर समजा तुम्ही मग आता 2 तास मग नदी प्रणाली घेतली आणि माझे 2 तास संपलेले आहेत पण चॅप्टर झालं नाही, असं नाही करायचं. तर तिथं ते चॅप्टर संपवायचंय. मग तिथं 3 तास लागले तरी चालते, पण ते चॅप्टर संपवायचंय. मग एखाद्या वेळेस काय होते, एका तासातच एक चॅप्टर संपते, तर मग अजून एक दुसरं चॅप्टर घ्यायचं. तर अशा पद्धतीने तुम्हाला महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल घ्यायचा. याला 2 तास तुम्हाला वेटेज द्यायचं आहे. म्हणजे झाले तुमचे इथं जवळपास 4 तास, हे 2 तास, हे झाले 6 तास. राज्य घटना सोबत घ्यायची आहे. राज्य घटना सोबत घेतले तर यालाही 2 तास द्यायचे. तर याचं रंजन कोळंबे सरांच्या बुकच्या बाहेर वाचायचं करतो. काहीही गरज नाहीये. कोणतं? बऱ्याच जणांनी सर सांगितलंय की आम्ही जे काय आपलं कोणतं जे पॉलिटीचं बुक आहे, तर ते पॉलिटीचं बुक कोणतं वापरायचं? तर पॉलिटीचं बुक फक्त आपल्याला रंजन कोळंबे सरांचंच वापरायचं आहे. रंजन कोळंबे सरांचं, कारण की हे टॉपिक आपल्याला मेन्सला नाहीये. अलग लक्षात, हे टॉपिक आपल्याला मेन्सला नाहीये, त्याच्यामुळे रंजन कोळंबे सरांचं बुक सफिशियंट आहे. बेसिकही वाचू नका, ते 11-12 त्याच गोष्टी याच्यात दिलेले. तर राज्य घटनेसाठी एक बुक सफिशियंट आहे रंजन कोळंबे सरांचं. त्याच्यावरच 2 तास त्याला हे द्यायचं आहे तुम्हाला वेटेज म्हणल्यापेक्षा त्याला 2 हवर्स म्हणल्यापेक्षा त्याच्या चॅप्टरवर डिपेंडेंट आहे. जर तुम्ही आता मूलभूत हक्क चालू केले तर ते मूलभूत हक्क चॅप्टरच संपवून टाकायचं. अलग लक्षात, मग त्याला 3 तास लागतील, 4 तास लागतील, पण ते चॅप्टर संपवायचं. अलग लक्षात, म्हणजे चॅप्टर करा, नाही तर मग तुमच्या हवर्स नुसार. आता इथं किती झाले? 4 आणि 2 6 आणि 2 8. 8 हे विज्ञान घ्या. विज्ञान मध्ये काय करायचंय तुम्हाला? 3 तास इथं द्यायचे. विज्ञान मध्ये काय करायचंय? 3 तास इथं द्यायचे. तर याचं समजा आपण जे काही टेस्ट सिरीज दिली, या टेस्ट सिरीज मध्ये याचं वेटेज दिलेले जवळपास 15 क्वेश्चन्स. किती दिले? 15 क्वेश्चन. तर बघा, विज्ञानला जे काही फिजिक्स आणि केमिस्ट्री याच्यावर 3-3 प्रश्नाची अपेक्षा आहे. म्हणजे जवळपास 3-6 प्रश्न किंवा 5 प्रश्न याच्यावर विचारते. रिमोट सेन्सिंग एरियल फोटोग्राफी जीआयएस ऍप्लिकेशन याच्यावर 7 ते 8 प्रश्न राहतील. तर हे सध्या तुम्हाला माहिती आहे, रिमोट सेन्सिंग एरियल फोटोग्राफी याचा आपण कोर्स ऑलरेडी आपल्या सदारी ऍग्री प्लॅटफॉर्मला दिलेला आहे. तर बघा, याला 3 हवर्स द्यायचे. इथं किती हवर्स द्यायचे? 3 हवर्स. म्हणजे किती झाले हे? 4 आणि 2 6, सॉरी 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 3 11 घंटे झालेले आहेत. त्याच्यानंतर पर्यावरण वाचायचं 2 तास, पर्यावरण वाचायचं 2 तास. 11 आणि 2 किती होता? इथं 11 आणि 2 होत आहेत 13. आणि पर्यावरण जर करसाल तर इंग्लिशमध्ये करा, कारण पर्यावरण हा टॉपिक तुम्हाला इंग्लिशमध्ये याच्यासाठी सांगतो की हा टॉपिक तुम्हाला पूर्व परीक्षाला आहे आणि मेन्सला सुद्धा आहे. म्हणजे मेन्सला मग जास्त तुम्हाला हे करण्याची गरज नाही, कारण पहिला जो पेपर पाहिला आपण मेन्सचा, जो सिलेबस चेंज झाला त्यानुसार, तर याला सुद्धा हे पेपर आहेत. म्हणजे इथं किती झाले? 13 तास झालेले. आता 13 तासाचं हे तुमचं प्लॅनिंग झालं. आणि शेवट तुम्हाला जे सांगत आहे ते महत्वाचं, ते म्हणजे तुम्हाला क्वेश्चन्स पेपर सॉल्व्ह करायचे आहेत. क्वेश्चन्स पेपर सॉल्व्ह करायचे. आता मी टेस्ट सिरीज तर दिलेली आहे, ती ऑनलाईन आहे सध्या. तुम्हाला एप्रिल नंतर ते ऑफलाईन तुम्हाला डाउनलोडला परमिशन भेटेल, पण सध्या ऑनलाईन आहे. तर ऑनलाईन सॉल्व्ह करा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला 1 घंटा त्याच्यात हे करायचं आहे. ऑफलाईन मध्ये तुम्हाला आयोगाची जी काही कार्बन कॉपी असते ती आन्सर शीट प्रोव्हाइड करण्यात येते आपल्या टेलिग्राम चॅनलला.
तर बघा हे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा, मग हे करा आयोगाचे, किंवा तुम्ही कोणते करू शकता, जे काही आयोगाचे जे काही हे 4-5 सब्जेक्ट येतात, हे 4-5 सब्जेक्ट तुम्हाला कशामध्ये येतो तुम्हाला माहिती आहे, की जी कंबाईन आहे, राज्यसेवा आहे, त्याच्यात येतात प्रश्न येतात. तर तुम्हाला ते मागील प्रश्न जे काही वेगवेगळ्या संदर्भ म्हणजे मार्केटमध्ये वेगवेगळे बुक अवेलेबल येतं किंवा मागचे प्रश्न त्याचे म्हणजे स्पष्टीकरणासोबत, तर ते सॉल्व्ह करायचे येतात. म्हणजे तुम्ही हे तर करत आहात, पण 2 तास तुम्हाला रोजचे 2 तास तुम्हाला प्रश्न उत्तर सॉल्व्ह करायचे येतात. हा एकदम बेसिक गोष्ट आहे, ही झालीच पाहिजे. एखादा सब्जेक्ट इकडे झाला नाही तरी चालते, पण रोजचे क्वालिटीवरले, तुमचे मराठी इंग्लिशवरले, राज्यघटनावरले, सायन्सवरले हे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे. एखादा सब्जेक्ट मी काय म्हणता नाही सॉल्व्ह झालं चालतं, पण तुमचे प्रश्न तुम्ही मात्र सॉल्व्ह करा, कारण त्याला पर्याय नाही. अलग लक्ष, हे जे तुम्हाला सांगत आहे, हे प्लॅनिंग जर तुम्ही अशा पद्धतीने प्लॅनिंग केलं आहे ना, तर तुम्हाला कोणीच अडू शकणार नाही. तुम्हाला मार्क घेण्यासाठी कोणीच अडू शकणार नाही. फक्त मी सांगत आहे या प्लॅनिंगनं तुम्ही ही गोष्ट करा. ओके, त्याच्यानंतर क्वांटिटी रिझनिंग आहे. तर मग आता तुम्ही काय करा, मराठी इंग्लिश आहे, मग हे तुम्ही 10-15 दिवसात हे सगळं संपवसा असं कन्सिडर करू. 15-20 दिवस धरा की हे तुम्ही संपवलेलं आहे. हे सगळं संपवलेलं आहे रोजच्या या घंट्यानुसार. आलं का लक्षात? काही जर तुम्हाला असं वाटत असेल तर दुसऱ्या याच्यात पर्याय आहे, 4 ते 5 मराठी इंग्लिश कंपल्सरी ठेवायचं, त्याच्यानंतर कोणतेही 2 सब्जेक्ट घ्यायचं, त्याचा एंड करून टाकायचा. अलग लक्षात, म्हणजे कोणतेही 2 सब्जेक्ट घ्यायचा, पण हे मराठी इंग्लिश मध्ये कंटिन्यू चालू राहू द्यायचं. याच्यावर प्रश्न सुद्धा सॉल्व्ह करायचे येतो तुम्हाला, मराठी इंग्लिशचे प्रश्न सुद्धा, कारण तुम्हाला माहिती मराठी इंग्लिश हे जे मेन्स परीक्षा आहेत आयोगाच्या, PSI STI झालं, राज्यसेवा झालं, याच्यात जे प्रश्न उत्तर येतात तोच दर्जा राहणार आहे. आणि आपण ज्या टेस्ट सिरीज बनवल्या तर तो दर्जा घेऊन मी स्वतः ते टेस्ट सिरीज बनवले आहे, आज कुठून काही हे करून नाही केलं, तर त्याच्यामुळे तेच दर्जा राहणार आहे त्याच टेस्ट सिरीजचा. त्याच्यामुळे आपल्याला ते सॉल्व्ह करायचे येतं. तर अशा पद्धतीने हे झालंय तुमचं, काय झालं तुमचं 14 ते 15 तासाचं नियोजन, आणि एवढा अभ्यास करावाच लागेल. 14 ते 15 तास तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. तर हे तर रेग्युलर वाले, ज्यांना रेग्युलर हे करायचं आहे, तुम्ही अशा पद्धतीनं तुमचं प्लॅनिंग करायचं आहे तुम्हाला, पण तुमचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले गेले पाहिजेत. आता झालंय रेग्युलर म्हणजे जे स्पेशली MPSCची प्रिपरेशन करतात, जे जॉब वगैरे करत नाहीये, जे स्पेशली याच्यासाठी आलेले त्यांच्यासाठी. ओके, आता सेकंड घटक असा आहे की या घटकाने मला बऱ्याच जण म्हणजे SMS केले आणि कॉल करून पर्सनली सुद्धा कॉल केले आणि सांगितले की सर आम्ही जॉब करत आहे, कोणी प्रायव्हेट कंपनीत आहे, कोणी खासगी कॉलेजवर आहेत, कोणी सरकारी जॉब करत आहेत, म्हणजे पण त्यांना समजा ऍग्री MPSC, फॉरेस्ट MPSC करायची आहे, तर यांच्यासाठी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. तर बघा तुमचं जे प्लॅनिंग आहे तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे, तर मी म्हणतो तुम्हाला जे काही 24 घंटे त्याच्यातले 8 घंटे आपण ड्युटी पकडू आपली, 8 घंट्यानंतर 8-16, 16-4-20, तरी जवळपास 8-4, 12 ते 14-15-16, 17, जवळपास 15-16 तास आपल्याकडे राहतात. ओके, तर आपल्याला काय करावं लागेल, यांच्यापेक्षा तुमची मेहनत थोडी जास्त आहे आणि तुम्हाला थोडा स्मार्ट पद्धतीने अभ्यास करायचा आहे. अलग लक्षात, स्मार्ट मग यांनी नाही काय करायचं, तर यांनी करायचा, पण तुम्हाला अजून स्मार्ट पद्धतीने अभ्यास करायचा आहे. ओके, तर काय तुम्हाला मी मिनिमम 8 तास पकडले की तुम्ही 8 तास दिलेच पाहिजे. कसेही करा, काही करा, बऱ्याचशा गोष्टीसाठी तर तुमचे डेली काही जिम्स असेल किंवा बाकी कुठे खेळायला जाणं असेल कुठे, हे सगळं बंद करा 2 महिन्यासाठी, जोपर्यंत आपली 30 एप्रिलची एक्झाम्स होत नाहीये. ते नंतर सगळं करता येते. अलग कुठे लग्नाला जाणं असो, कुठं काही जाणं असो, जिथं आपल्याला माहिती की आपले 5-6 दिवस जाणार आहे, तिथं 1-2 दिवसात जा, पण एखाद्या दिवसातच काम कसं होईल ते करा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही तुम्हाला हॉलिडे म्हणजे जे काही सुट्ट्या भेटणार आहेत, तर समजा सॅटर्डे असेल, कोणाचं संडे असेल किंवा मधात ज्या सुट्ट्या भेटणार आहेत, त्याचं युटिलायझेशन तुम्हाला 14 तास ते 15 तास करायचं, 16 तास करायचे तुम्हाला. जे जॉबवाले करत आहेत ना, तर यांनी जवळपास 15 ते 16 तास अभ्यास करायचा. ज्यावेळेस तुम्हाला सुट्टी राहील त्यावेळेस तुम्ही यांच्या लाईन मध्ये असाल. अलग लक्षात, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता म्हणता तुम्हाला सुट्ट्या आहेत, होळीच्या 2-3 दिवस सुट्ट्या आहेत, किंवा एखादी लिव्ह टाकली तुम्हाला कंटिन्यू 3 दिवस सुट्ट्या आहेत, 3-4 दिवसात तुम्ही एखादा सब्जेक्ट कंप्लीट करून टाकू शकता. डेफिनेटली मी सांगतो की 4 दिवसात तुम्ही एक सब्जेक्टच कंप्लीट करून टाकू शकता. मग तुम्हाला प्लॅनिंग कसं करायचं ते बघा. आता बघा व्हिडिओ थोडा मोठा होत आहे, पण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, 100% तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, तर बघा तुम्हाला जनरली 7-8 तासाचं प्लॅनिंग सांगत आहो मी. जर तुम्हाला ज्यावेळेस सुट्टी असतात तर हेच याच्यासारखं प्लॅनिंग करायचं. अलग लक्षात, यांच्यासारखं हे प्लॅन करायचं. पहिले तुम्हाला मराठी इंग्लिश मध्ये तुम्हाला 3 तास द्यायचे येतं. तर तुम्हाला 3 तास, आपण जॉब वगैरे कुठे जात असतो तर आपण मिनिमम 9 किंवा 10 ला निघतो, तर तुम्ही सकाळचे 6 ते 9 किंवा 5:30 ते 9 असा टाइम जो सकाळचा करावं लागेल. त्याच्यासोबत थोडं भेटणार आहेत आपल्याला गोष्टी, एवढं सहज नाहीये, कारण सॅक्रिफाईस तर करावंच लागेल, त्याच्याशिवाय रिझल्टही भेटणार नाही. तर आपल्याला काय तुम्हाला काय करायचं, जवळपास सकाळच्या मॉर्निंगला उठून सकाळचे आपलं सगळं होस्टवर आपण 3 तास अभ्यास मराठी इंग्लिशचा करायचा, फ्रेश माइंड नाही एकदम. मराठी इंग्लिश 3 तास दिले. चालू घडामोडी तुम्ही सुद्धा सध्या करायच्या नाहीये, तर चालू घडामोडीला सध्या हाताळायचं नाही, कारण चालू घडामोडी सध्या केल्या तुम्ही किंवा यांनी चालू घडामोडी सध्या केला, आणि ज्यावेळेस त्याला जर रिव्हिजन भेटलं नाहीये, तर चालू घडामोडी एका सेंटेन्स ना एका त्याच्यातल्या डेट ना किंवा एखाद्या याच्यातनं त्या सगळ्या फॉरगेट होतात. म्हणून चालू घडामोडी शेवटच्या दिवसात करायचं. 12 ते 15 तारखेच्या नंतर, एप्रिलच्या नंतर याला तुम्हाला 3-3, 4-4 घंटे देऊन ते पुस्तक कंप्लीट करायचे. ओके, पण तरी करायच्या आधी काय सांगत आहे मी, त्याच्यावर व्हिडिओ टाकला चालू घडामोडी नेमकं कशा करायच्या, काय करायच्या, कोणते महत्वाचे टॉपिक आहेत ज्याच्यावर प्रश्न येणार आहेत.
आणि ते जे काही तुम्हाला टॉपिक सांगितलं ना त्याच्यावरून तुम्ही 100% मला पेपरमध्ये आल्यावर नंतर बघायचंय की सर तुम्ही जे टॉपिक सांगितले होते त्याच्यावर आम्हाला 5 ते 6 प्रश्न आले तर डेफिनेटली सांगतो त्याच्यावर येतील एवढं कन्फर्म सांगतो. ओके, आता बघा महाराष्ट्राचा भूगोल याच्यासाठी 2 तास तुम्हाला द्यायचे इथं, म्हणजे 3 आणि 2 5 झाले. राज्यघटनेसाठी 2 तास द्यायचे, 7 तास झाले. मग मराठी इंग्लिश प्लस तुम्ही 2 सब्जेक्ट सोबत चालवले झाले 7 तास. 2 तास तुमच्याकडे राहतात तर तुम्हाला काय करायचं, क्वेश्चन्स पेपर सॉल्व्ह करायचे. क्वेश्चन्स पेपर सॉल्व्ह करायचे म्हणजे एक मागील क्वेश्चन्स पेपर, मागील म्हणजे ज्याच्यात तुम्हाला मराठी इंग्लिश आणि तुमचं भूगोल राज्यघटना विज्ञान हे याचे जे प्रश्न सापडतील ते सॉल्व्ह करायचे. किंवा जे आपली टेस्ट सिरीज आहे त्या टेस्ट सिरीज ऑनलाईन आपण सध्या केलेले आहेत, तर ऑनलाईन तुम्ही ते ओपन करायचं आणि हे करायचं. कारण तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्यानंतर काय होईल की तुम्ही जे वाचलंय तर ते प्रश्न नेमके समजा तुम्हाला एक मार्गही कळेल किंवा अशा पद्धतीने प्रश्न विचारतात, म्हणजे त्या टॉपिकवर अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो. आलं का लक्षात? ऍक्च्युअली पुन्हा तुम्ही त्याला रिव्हिजन देऊ शकता त्या आपल्या टेस्ट सिरीजला, पण पुन्हा तुम्ही याला रिव्हिजन देऊ शकता आणि सध्याही तुम्ही 1 तास द्यायचा आहे तुम्हाला ते करायचंय. मग हे 3 सब्जेक्ट तुम्ही चालू दिले, त्याच्यानंतर क्वेश्चन्स पेपर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे येतात. तर असं झालं तुमचं 8 तासाचं प्लॅनिंग. मग जेव्हा तुमचे हे 2 सब्जेक्ट आहेत हे समाप्त होतील त्यावेळेस खालचे ते 2 सब्जेक्ट राहतील, जसं पर्यावरण, ICT, रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी आणि हे. तर याचे हे संपल्यानंतर मराठी इंग्लिशला टू बी कंटिन्यू राहू द्यायचं. आणि काय करायचं हे तुमचं जे काही क्वांटिटी रिझनिंग आहे किंवा तुमचं विज्ञान, रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी, पर्यावरण हे पुन्हा त्याला अटॅच करायचं आहे, हे करायचं. म्हणजे हा सगळा प्रोग्राम आहे ना तुम्हाला 15 जास्त झालं 10 ते 12 एप्रिल पर्यंत हे सगळं तुम्हाला एंड करायचं, म्हणजे तुमची पहिली रिव्हिजन. आणि सोबत करताना एक शॉर्ट नोट्स काढायचे आहेत तुम्हाला, आणि त्याचं काय करायचं, शॉर्ट नोट्स काढताना एक डायरी किंवा रजिस्टर किंवा काहीतरी करा. कारण काय होईल, त्या शॉर्ट नोट्स तुम्हाला वाचायच्या आहेत किंवा ज्या वेळेस तुम्हाला शेवटचे काही जे काही 15 दिवस राहतील त्यावेळेस. मी त्याच्यानंतर एक आता 30 दिवसाचं प्लॅनिंग काय करायचं, आता 30 दिवस राहील तुमचा सिलेबस, त्या 30 दिवसाचा प्लॅनिंगचा एक व्हिडिओ टाकेल आता काय करायचंय तो. पण हे करायचंय. आणि क्वांटिटी रिझनिंगचं काय करायचंय, मग क्वांटिटी रिझनिंग कुठून आणि कसं करायचं दोन्ही गटासाठी सांगतो. क्वांटिटी रिझनिंगला काहीच नाहीये, मागचे 4 वर्षाच्या आयोगाचा पॅटर्न बघायचा, त्याच्यातले 8 ते 12 प्रकारचे टॉपिक येतात. टॉपिक म्हणल्यापेक्षा वेगवेगळे प्रकारचे गणित म्हणा, रिझनिंगचे प्रश्न येतात, तेवढेच करायचे. कारण की आपल्याला वेळचंही बंधन आहे आणि त्या 10-12 पैकी आपल्याला 8-9 आले, 7 ते 8 तर तरी आपण खूप समोर हो. आलं का लक्षात? 7-8 लिहितं म्हणजे 6-7 प्रश्न, 6 ते 7 प्रश्नही तुम्हाला त्याच्यात आले तर तुम्ही खूप जबरदस्त त्याच्यात तुमचा कोर्स आहे, म्हणजे तुमचा स्कोअर राहील. आलं का लक्षात? अशा पद्धतीनं तुम्हाला हे नियोजन करायचंय. अजून जर काही असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहेच. आणि तुम्हाला टेस्ट सिरीज आहे, टेस्ट सिरीजची किंमत नाहीये, मी बघितलंय काय टेस्ट सिरीज 1000 रुपयाची प्राइस वगैरे ठेवले, असं काही नाहीये. मी मेहनती त्या टेस्ट सिरीज त्या टेस्ट सिरीज सुद्धा आहे. तुम्हाला रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी, इन्व्हायरमेंटच्या इंग्लिशमध्ये तुम्हाला शॉर्ट नोट्स ह्या सुद्धा आपल्या सदारी अग्री प्लॅटफॉर्मला टाकत आहे. अशा पद्धतीनं तुम्ही 30 एप्रिल फक्त डोक्यात ठेवायचं, 30 एप्रिल आणि 30 एप्रिलच्या हिशोबाने तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या. अशा पद्धतीनं प्लॅनिंग करायचंय. काही एखादा सब्जेक्ट घेतला म्हणजे त्यालाच हे करत चाला, बाकीचे सब्जेक्ट राहिले असं करू नका. कारण ज्यावेळेस वेळ कमी राहील तुमच्याकडे तर त्यावेळेस तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स लूज झाल्यासारखं होईल की यार आपल्याकडे तर सब्जेक्ट खूप मोठे राहिले आणि आपला अभ्यास काहीच नाही झालाय. म्हणून जर अशा पद्धतीने 2-3 सब्जेक्ट कंटिन्युअली डेली चालू दिले तुम्ही, 3 सब्जेक्ट, तर तुम्हाला 10 ते 15 दिवसात कंप्लीट होतील. दुसरे 3 सब्जेक्ट घ्याल म्हणजे तुमचा अभ्यास कंप्लीट झाल्यासारखं वाटेल आणि तो एक कॉन्फिडन्स राहतो. तो कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे तुमच्या फायनल एक्झामसाठी. जर तुम्ही अभ्यास केला आहे पण कॉन्फिडन्स जर नसेल तर त्यावेळेस तुम्ही तिथंच हारले असं समजून घ्या. त्याच्यामुळे ह्या गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला. काही क्युरी आली आलं तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे. कधी मी सुद्धा बिझी असतो, कारण मी सध्या म्हणजे माझंही वर्किंग आहे, त्याच्यामुळे मी सुद्धा बिझी कॉल नाही रिसिव्ह झाला. व्हॉट्सअपला SMS टाका, काही करा, काही क्युरी असेल तर आपण सगळ्या मिळून सगळ्यांना सोबत घेऊन अभ्यास करा. क्लासेसवाल्याचं म्हणत आहे तर क्लासेसवर मी तुमच्यावर सोडून देतो, पण आताची वेळ नाहीये. कारण आताची वेळ म्हणजे तुमचं मॅक्झिमम सेल्फ प्रिपरेशन. आणि मग सेल्फ प्रिपरेशन करताना तुम्हाला गाईड कोण करणार सर, तर गाईड कोण करणार, गाईड आयोगच करणार आहे. आणि तुम्हाला आयोगालाच फॉलो करायचंय, तुम्हाला बाकी कोण आला नाहीये, आयोगालाच फॉलो करायचं. आयोगच तुमचा गाईड आहे. मग काय करायचं, मागच्या 3 वर्षाचे आयोगाचे सगळे क्वेश्चन पेपर घ्यायचे, कंबाईनचे झालेले, कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी, राज्यसेवा, हे 3 वर्षाचे क्वेश्चन पेपर घ्यायचे. तर मेनचे जर असतील याच्यातले तर ठीक आहे, पण याच्यातलं काय करायचं, जे सब्जेक्ट या कंबाईनला आहेत म्हणजे जे सब्जेक्ट आयोगाने या जनरल परीक्षेला विचारले येतं आणि असे सब्जेक्ट जे की आपल्या याच्यात येतं तर ते कंबाईनली तुम्हाला स्टडी करायचं आहे. आलं का लक्षात? ते कंबाईनला स्टडी करायचं. म्हणून म्हणतो कोणाला फॉलो करायचं तर फक्त आयोगाला फॉलो करायचं. हे आयोगाची स्ट्रॅटेजी आता पेपर बघा चेंज झालेली आहे, आयोगाचा पॅटर्न चेंज झालेला आहे. म्हणजे एकीकडे ह्या अकॅडमी चालतात आणि एकीकडे पेपर चालतात. आलं का लक्षात? मग आयोगाला फॉलो करा. बाकी जर काही असेल तुम्हाला टेस्ट सिरीज वगैरे अवेलेबल आहेत, मी अवेलेबल करून दिले आहे तुम्हाला. त्याच्या आधी जर पॉसिबल झालं तर एक टेस्ट सिरीज संडेला सोडवता. टेस्ट सिरीज आणि रिमोट सेन्सिंग याच्यावर स्पेशल एक व्हिडिओ बनवणार आहे मी. तोपर्यंत स्टे होम. ओके, आणि एकदम कॉन्फिडन्स ना अभ्यास करा. मनात हे कधीच होऊ नका की माझा रिझल्ट नाही आला, तर हे जर तुमच्या मनात जेव्हा आले तेव्हाच तुम्ही फेल्युअर झाले, तिथंच फेल्युअर झाले तुम्ही. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह राहा, माझा अभ्यास होईल,
टाइम आहे, फक्त तुम्हाला वेळ द्यावा लागेल खूप मोठ्या प्रमाणात. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय. ओके.